हॉटेलपेक्षा पण भारी पांढरी शुभ्र दाटसर अशी खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी काय करायचं तर 1 वाटी खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आहेत, लसणाच्या पाकळ्या, मिरच्या, त्याचबरोबर शेंगदाणे आपल्याला भाजून त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि फुटाण्याची डाळ घ्यायची. हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. आता काय करायचं तर एक कढई गॅसवर ठेवायची, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आणि 2 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. कढीपत्ता थोडासा कुरकुरीत झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच आपण जे खोबऱ्याचं वाटण बारीक केलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि गरजेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हे बघा फुटाण्याच्या डाळीमुळं आणि शेंगदाण्यामुळं आपली चटणी ही एकदम हॉटेलपेक्षा पण भारी आणि दाटसर होते आणि खायला 1 नंबर लागते. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इथं आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. तुम्ही इडली बरोबर, आप्याबरोबर किंवा आंबोळी बरोबर कशाबरोबरही खा, छान लागते आणि एकदा करून बघा, खूपच छान लागते ही चवीला. आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आणखी रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा.